तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. काहीतरी वेगळं, हेल्दी आणि सुपर टेस्टी प्रोटीनने भरलेलं एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवाल. फक्त काही मिनिटात तयार होणारी रेसिपी जी तुमच्या जेवणाला देईल एकदम गावठी आणि खमंग ट्विस्ट. चला तर मग करूयात सुरुवात. आहे तरी काय आपली आजची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य आपण थोडक्यात बघूया. लसूण, लाल मिरची पावडर, शेंगदाणे, सुकं खोबरं, धणे, जिरं, चवीनुसार मीठ. आजच्या रेसिपीसाठी आपण जे साहित्य वापरतोय ना ते मोजण्यासाठी मी आपल्या घरातील जो पोह्याचा चमचा असतो ना त्याचा वापर केलेला आहे. गरम पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेलात आपण घालून घेतोय आपल्या आजच्या रेसिपीमधला महत्त्वाचा घटक, ते म्हणजे सोयाबीन. इथे मी 1 वाटी घेतलेलं आहे सोयाबीन. सोयाबीन मी पाण्यामध्ये धुवून उन्हात सुकवून घेतलेला आहे. सोयाबीन आपल्याला तेलात छान परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसची फ्लेम ठेवून. तर आज आपण बनवतोय सोयाबीनची चटणी. तुम्हाला जर अशा छान छान नवनवीन रेसिपीज, झटपट होणाऱ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर आसनाच किचनच्या व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ आवडीने बघता पण सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरता. आठवणीने ते करत चला. आम्ही जे काही काम करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे. त्या मला तुमच्या त्या प्रतिसादावरून कळत असतं. तुमच्या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तर सोयाबीनमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीर मजबूत आणि मसल्स ग्रोथ होण्यास मदत होते. प्रोटीनमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, ओव्हर इटिंग कमी होते. सोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि आयर्न असतं जे आपले हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतं. आपलं सोयाबीन तेलामध्ये छान परतत आलं आहे. त्याचा हलका रंग बदलेपर्यंत, हलकासा घमघमाट सुटेपर्यंत आपल्याला तेलात ते परतून घ्यायचं आहे. सोयाबीन आपल्या तेलात छान परतून झालेलं आहे. त्याचा एक हलका सुगंध दरवळायला लागलेला आहे. आता यामध्ये घालून घेते मी 2 चमचे शेंगदाणे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा अख्खे धणे आणि 1 चमचा सुकं खोबरं. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोयाबीन बरोबर हेही आपल्याला छान खमंग परतून घ्यायचं आहे. सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचा एक हलका घमघमाट सुटायला लागलेला आहे. त्याचा फक्त कलर बदलेपर्यंत आपण तेलात परतून घेतलेलं आहे. आता आपण गॅस घालून देणार आणि हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये गारवण्यासाठी काढून घेणार. ज्या पॅनमध्ये आपण तेल घालून सर्व साहित्य परतून घेतलं त्याच पॅनमध्ये मी 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालून घेते, जेणेकरून ते छान कडक होतील. सर्व साहित्य आपलं छान गार झालेलं आहे. वाटपासाठी याला आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. यामध्ये ॲड करून घेतो आपण 2 चमचे मिरची पावडर. तुम्हाला हवं त्या प्रमाणात मिरची पावडर कमी जास्त घेऊ शकता. यात ॲड करतोय चवीनुसार मीठ. आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. चटणी वाटप करून झालेली आहे. मी थोडी जाडसरच ठेवली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता, पण जरा जाडसर ठेवली ना, आपला जाड रवा असतो त्या पद्धतीने खायला चव अगदी छान लागते याची. मगाशी आपण पॅनमध्ये कढीपत्ते ठेवलेले ना, मी ते या पद्धतीने चुरून घेतले हातानेच आणि आता ते आपण आपल्या चटणीवर घालून घेऊयात. यावर घालून घेऊयात थोडे तळलेले सोयाबीन. ही चटणी तुम्ही फ्रीजला स्टोअर करत असाल तर 15 ते 20 दिवस आरामात चालते. फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. तुम्ही यावर तेल किंवा तूप घालून खा. चवीला खूप छान लागते. भात, चपाती, पराठा कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता. रूम टेम्परेचरलाही अगदी 5 ते 6 दिवस आरामात चालते. तयार झाली आहे आपली रोजच्या जेवणाला एकदम गावठी आणि खमंग ट्विस्ट देणारी सोयाबीन चटणी. मला माहिती आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच आहे. तुम्ही ती बनवून बघणारच आहात. खूप छान लागते टेस्टला. तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपीसह. थँक्यू.